हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण केमिस्ट्री वाला जो टॉपिक आहे सायन्सचा कोणता आहे, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन, तर तो फक्त इम्पॉर्टंट टॉपिक्स त्याच्यातले घेणार आहे, जेणेकरून आपल्याला एक्झाममध्ये सोपं होऊन जाईल. पूर्ण चॅप्टर आपण घेत नाही आहे, फक्त इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण घेणार आहे त्याचे. आणि त्याचा पहिला टॉपिक आहे म्हणजे टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. 4 टाईपच्या केमिकल रिॲक्शन आहे भावड्या. तर लक्षात ठेव कसं आहे ना ते, का आपण एक मस्त स्टोरी बनवली आहे. ते स्टोरी तू ऐक एकदा, पाय 4च्या 4ही केमिकल रिॲक्शन तेव्हा पाठवून जाते. ठीक आहे, तर लोड घ्यायचं नाही. तर स्टोरी अशी आहे, केमिकल रिॲक्शनचे टाईप सांगायच्या आधी तुला मी एक स्टोरी सांगतो. तर स्टोरी अशी आहे का, एक राहते पोरगी, तर तिचे 2 बहीण भाऊ राहते. ठीक आहे, टोटल राहते 3 जण, 2 बहिणी 1 भाऊ. ठीक आहे, तर त्या पोरीचं नाव राहते ओजस्वी. कारण नाव आहे तिचं ओजस्वी. ठीक आहे, ओजस्वी. ठीक आहे भाऊ, कठीण आहे काही नाही. दुसरं, तिची जी लहान बहीण आहे तिचं नाव राहते कुसुम. लहान बहीण राहते तिचं नाव काय आहे, कुसुम आहे. आणि एक भाऊ राहते त्याचं नाव आहे नाम्या. त्याचं नाव काय आहे, नाम्या. झालं, 3 जण आहे, ओजस्वी, कुसुम, नाम्या. ठीक आहे भाऊ. आता काय होते का, हे जे ओजस्वी आहे ते लागते एका पोराच्या मागं. त्याचं नाव आहे मंग्या. त्याचं नाव काय आहे, मंग्या. तर हे लागते त्याच्या मागं, त्या मंग्यासोबत ते जाते पळून. आता तिच्या घरचे तिले सांगते का, बाई नको जाऊ, पण ते ऐकायला तयार नाहीये. नाही म्हणे, मी जाईनच, मेरे को मंगे ही छोना. तर मग ते जाते. सुरुवातीला बरं वाटते भाऊ, नवीन राहते, बरं वाटते. पण मग काय होते, 6 महिन्यात वर्षभरात त्याच्यात होते भांडणं. सुरुवातीला असं मस्त म्हणजे गोड द्यायचं नातं, म्हणजे भाऊ खतरनाक बिलकुल. पण मग व्हायला लागते भांडणं. तर मग भांडणं होता एवढे होते का त्याचं होऊन जाते डायव्हर्स. मग हे जे ओजस्वी आहे ते चालली जाते आपल्या घरी. आता बापाला टेन्शन का, बाबा कुठे पळून गेली होती, पुन्हा वापस आली. आणि आता हिच्या लहान बहिणीचंही लग्न करायचं आहे. आता मोठी पोरगी पळून गेल्यावर लहान बहिणीचं लग्न होत नाही. मग काय झालं का, त्या लहान बहिणीचं लग्न करून द्यायला लागलं एका गरीब माणसासोबत. ठीक आहे, जो असा फुटपाथवर काही सामान विकते, त्या एका फेरीवाल्यासोबत तिचं लग्न लावून दिलं. कोणाचं, लहान बहिणीचं. ओजस्वी आली वापस. आता काय झालं का, लहान बहिणीचं तर लग्न लागलं, पण आता हे ओजस्वी तशीच आहे आणि तो नाम्या तसाच आहे. आता ते पाहून राहिला का, कसं कराव, काय नाम्याचंही लग्न करायचं आहे, पळून गेली होती तिचंही लग्न करायचं आहे, आता कसं करावं. तर मग तिचा बाप लागला पोरगी शोधाले, का असं कुठं तरी सापडन. हे जे 2 बहीण भाऊ आहे त्याचं कोणत्या 2 बहीण भावासोबत जर जमलं तर चांगलं झालं. तर मग काय होते का, असंच एक घर सापडते का जिथं 2 बहीण भाऊ आहे त्याचे लग्न करायचं आहे. एक पोरगी राहते आणि एक पोरग राहते. त्या पोरगी एकदम नालायक, आपल्या नाम्याच्याच लेवलची एकदम नालायक. आणि पोरग म्हणजे 1 नंबरचं कल्लू. ठीक आहे, कल्लू म्हणजे समजतेच आपल्याला, एकदम म्हणजे त्याला काळं गार्निश मारल्यासारखा तो कल्लू. तर आता हे ओजस्वी पळून गेली होती, आता हे भेटणार तरी कोण दुसरा. तर आता काय झालं का, त्या कल्लूचं लग्न लावून दिलं ओजस्वी सोबत, त्या नालायक पोरीचं लग्न लावून दिलं आपल्या नाम्यासोबत. आली का भाऊ गोष्ट लक्षात. काय होतं, पहिले ओजस्वी होती, मंग्यासोबत पळून गेली, मग द्यायचं मस्त एकदम साखरेसारखं गोड असं नातं होतं. डायव्हर्स झाला, तुटलं. मग काय झालं, कुसुम होती, कुसुमचं लग्न लावून दिलं फिरीवाल्यासोबत. मग हे जे 2 रत्न होते त्याचं लग्न लावून दिलं. ठीक आहे, ओजस्वीचं लग्न लावून दिलं कल्लूसोबत, आणि आपला जो नाम्या होता त्याचं लग्न लावून दिलं नालायक पोरीसोबत. बरोबर आहे भाऊ. तर पाय कसं होतं, तर ओजस्वी म्हणजे आपला समजा O2 जर आपण पकडला, ओजस्वी म्हणजे O2 जर पकडला तर
त्याचं लग्न कोणासोबत लावून दिलं, तिचं लग्न कोणासोबत लावून दिलं, मंग्यासोबत लावून दिलं, म्हणजे पळून गेली ते. ठीक आहे. तर पहिले मंग्या. तर मंग्या जो होता आपला, तो कोणासोबत पळून गेला, ओजस्वी सोबत. ठीक आहे. मग काय झालं त्याचा, MgO. आता रिएक्शन बॅलन्स आहे का भावड्या? नाही आहे. इथं 2 ऑक्सिजन, इथं 1 ऑक्सिजन, इथं 1 Mg, इथं 1 Mg. मॅग्नेशियम तर आहे आपला बॅलन्स, ऑक्सिजन बॅलन्स आहे का? नाही आहे. मग काय करायचं, जर इथं मी समोर 2 लावला तर माझे जो 2 ऑक्सिजन होऊन जाते, इथं 2 ऑक्सिजन. तुम्ही म्हणाल सर मॅग्नेशियम तर आपल्याजवळ 2 झाले, इथं 1च आहे. मग काय करायचं, मॅग्नेशियमला 2 लावून द्यायचे. काय 2 मॅग्नेशियम 2 मॅग्नेशियम, 2 ऑक्सिजन 2 ऑक्सिजन, झालं का बॅलन्स? तर पाय, पहिली रिॲक्शन काय झाली, दोघं होते एक झाले. ह्या रिॲक्शनला म्हटलं जाते कॉम्बिनेशन रिॲक्शन. काय म्हटलं जाते भावड्या? कॉम्बिनेशन रिॲक्शन. मग काय सांगितलं, पळून गेले 6 महिने वर्षभर मस्त द्यायचं चाललं. मग भांडण लागले तर एवढे झाले का त्याचा डायव्होर्स झाला. पण नातं कसं होतं त्याचं पळून गेल्यानंतर, साखरेसारखं नातं होतं. कसं असते साखरेसारखं नातं, स्वीट H22O11. असं होतं बाबू, साखरेसारखं नातं, साखरेसारखं नातं होतं बाबू. मग काय झालं, त्याचा डायव्होर्स झाला. म्हणजे अलग अलग झाले म्हणजे त्याचा कार्बन अलग झाला आणि वॉटर अलग झाला. बरोबर आहे. काय बाबू, अलग झाले ना. किती कार्बन होते, 12 कार्बन होते. वॉटर मॉलिक्यूल किती निघन, हायड्रोजन किती, इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं 22 आहे, इथं 11 आहे. बॅलन्स आहे का? नाही आहे. मग आता काय करायचं, समजा मी इथं 11 लावले, 11 ऑक्सिजन आहे तर 11 लावून पाहिले, तर 11 दुने 22 हायड्रोजन झाले आणि 11 काय झाले माझ्याजवळ, ऑक्सिजन झाले. म्हणजे लेफ्टचे आणि राईटचे काय झाले, सारखे झाले. आता एकाचे 2 झाले म्हणजे काय झालं, डिकम्पोजिशन झालं बघूया. डिकम्पोजिशन झालं, म्हणून याला काय म्हणतात, डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणतात. काय म्हणतात भाऊ, डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणतात. नंतर पहा तिसरं, मग काय होते त्याची, इथं डायव्होर्सून घरी आली. पण काय होती, तिची बहीण होती, तिचं नाव काय होतं, कुसुम होतं. काय नाव तिचं, कुसुम. CuSO4, कुसुम. तर आता हे मुक्ती पळून गेली तर तिच्या बहिणीचं लग्न होत नव्हतं. मग कोणासोबत लावून दिलं होतं, फेरीवाल्यासोबत. काय बघा, कोणासोबत लावून दिलं होतं, फेरीवाल्यासोबत. मग कुसुम चालली गेली फेरीवाल्यासोबत. तर पाय कसं झालं, FeSO4 प्लस CO बाहेर निघाला. असं झालं बाबू. काय भाऊ, Fe ची जागा कोण घेतली भाऊ, Fe ने घेतली, सीयूले बाहेर काढला. बरोबर आहे. तर इथं जागा बदलली, म्हणून याला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. काय म्हणतात भावड्या, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. असं वाटलं. आता चौथं, मग काय झालं होतं का, आता या कुसुमचं तर लग्न झालं, पण तिचा जो भाऊ होता नाम्या ना, बहीण होती. कोण होती, अगौ बहीण होती, पळून गेली अगौ होती. तर अगौ बहीण होती आणि नाम्या होता. तर यायचं लग्न लावून द्यायचं होतं. मग त्याच्यासाठी काय पाहिलं होतं, मुलगा आणि मुलगी सापडले, दोघं बहीण भाऊ. मग त्याच्यासोबत यायचं लग्न वाजवून टाकलं. तर कशी होती आपली ओजस्वी, अगौ होती 1 नंबरची. तर अगौ होती, कशी होती, अगौ. आणि सोबत कोण होता, आपला नाम्या. तर अगौ ओजस्वी आपली आणि सोबतचा आपला नाम्या. तर नाम्याला म्हटलं आपण NO3. नाम्याचं लक्षात ठेवायचं, याले म्हणायचं NO3, कुसुमले म्हणायचं CuSO4, कुसुम. ठीक आहे. ओजस्वीसाठी 2 नावं घेतली आपण, तर ते नाही लक्षात ठेवले चालतं. तर अगौ ओजस्वी होती, आपला होता नाम्या. ठीक आहे. यायचं लग्न कोणासोबत लावून दिलं, नालायक मुलगी आणि तिचा भाऊ कल्लू. नालायक मुलगी आणि तिचा भाऊ कल्लू. मग काय झालं भाऊ,
आपली जे अगोग ओजस्वी ते कोणासोबत जाईल, कॉल्यू सोबत, म्हणजे काय होईल AgCl, आणि आपल्या नाम्या कोणासोबत जाईल, नालायक कोणी सोबत, तर NaNO3. आता काय भाऊ, इकडचा इकडे आला, इकडचा तिकडे गेला, म्हणजे दोघांनी काय केलं, जागा बदलली, म्हणजे काय झालं, दोघांचं डिस्प्लेसमेंट झालं. किती वेळा झालं, 2 वेळा झालं, मग त्या 2 वेळा काय म्हणते, डबल डिस्प्लेसमेंट. म्हणून हे रिॲक्शन काय झाली, डबल डिस्प्लेसमेंटची रिॲक्शन झाली भावडे. कसं वाटलं आहे का नाही खतरनाक. तर अशा प्रकारे आपल्याला या 4 रिॲक्शन लक्षात ठेवणं गरजेचे आहे, बरोबर आहे. तर एक वेळा पाहून घे, लिहून टाक, आणि याचे रिॲक्शन व्यवस्थित प्रकारे आपल्या डोक्यामध्ये साठवून घे, ठीक आहे. आता जर आपण विचार केला कॉम्बिनेशन रिॲक्शनचा, तर कॉम्बिनेशन रिॲक्शन कशाला म्हटलं जाईल, तर अशी रिॲक्शन की ज्याच्यामध्ये काय होते, 2 रिॲक्टंट काय होतात, ॲड होतात आणि सिंगल प्रोडक्ट बनवतात, त्याला काय म्हणतात, कॉम्बिनेशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन मध्ये काय होते का, सिंगल रिॲक्टंट पासून 2 प्रोडक्ट तयार होतात. 2 प्रोडक्ट तयार झाले की काय झाली, डिकम्पोजिशन रिॲक्शन. आपली डिस्प्लेसमेंट मध्ये काय होते का, जो आपला पॉवरफुल आयन असतो, स्ट्रॉंगेस्ट आयन असतो, तो काय करतो, आपल्या वीक आयनला डिस्प्लेस करून टाकतो, म्हणजे त्याची जागा घेतो, ठीक आहे. तर ही झाली डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय होते, जे आयन्स असतात ते आपले जागा इंटरचेंज करतात. पहा, Ag न Naची जागा घेतली, Na न Ag ची जागा घेतली, म्हणजे हे काय करतात, एकमेकाला एक्सचेंज करून राहिलेले आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या 4 रिॲक्शन करायच्या आहे बाबा, ठीक आहे. तर स्क्रीनशॉट मारून घे, नाही लिहून टाक, बरोबर करून टाक हे. तर पहा भाऊ, पुढचा टॉपिक आहे आपला एंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन. सोपा चॅप्टर आहे, सोपा टॉपिक आहे. तर काय नाही, म्हणजे चिल्लर आहे एकदम, फक्त एक रिॲक्शन लक्षात ठेवणं आहे आपल्याला, आणि त्याची डेफिनेशन 1-2 मार्कासाठी विचारलं जाते, म्हणून महत्त्वाचं आहे. खूप सोपं आहे. पहा काय असते एक्झोथर्मिक रिॲक्शन. पहिली पाहू एक्झोथर्मिक रिॲक्शन. तर पहा, एक्झो म्हणजे काय, एक्झोचा अर्थ होत असतो एक्झिट. एक्झिट म्हणजे बाहेर जाणं, ठीक आहे. आणि थर्मिक म्हणजे काय, थर्मिकचा अर्थ आहे इथे हीट. तर आणि हे रिॲक्शन, तर मग काय होईल, अशी रिॲक्शन का ज्याच्यामधून हीट बाहेर जाते, नाही का. मग एंडोथर्मिक रिॲक्शन काय होईल, अशी रिॲक्शन का ज्याच्यामध्ये हीट अंतर येते. नाही म्हणला का भाऊ, एंडो म्हणजे काय, एंट्री होत आहे, थर्मिक म्हणजे काय, हीटची. अशी रिॲक्शन का ज्याच्यामध्ये हीटची एंट्री होत आहे, त्या रिॲक्शनला काय म्हणणार तू, एंडोथर्मिक रिॲक्शन. आणि ज्या रिॲक्शन मधून हीट बाहेर जात आहे त्याला काय म्हणशील तू भाऊ, एक्झोथर्मिक रिॲक्शन. आहे का नाही सोपं. मग एखादी रिॲक्शन आहे का अशी आपल्याकडे, तर एंडोथर्मिक रिॲक्शनची पाहून घे. एक पाय, CaCO3 जर असला, काय असला आपल्याकडे, CaCO3 जर असला, तर त्याच्यामध्ये जर आपण हीट ॲड केली, काय केली, हीट ॲड केली, तर काय होते, CaO अलग निघते, काय बाबा, CaO अलग निघते, प्लस उरला काय, CO2 उरला. मग काय, एक ऑक्सिजन गेला याच्यात, उरले किती ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन उरले, ते कुठं जाईल, इथं जाईल. CO2 काय आहे, गॅस आहे, हा काय आहे, सॉलिड आहे. अरे भाऊ, तर अशा प्रकारची होती आपली कोणती, एंडोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक रिॲक्शन कशी असते, तर जर मी इथं CaO घेतला, त्याच्यामध्ये काय टाकला, वॉटर टाकला. CaO सॉलिड असतो, CaO असतो सॉलिड, वॉटर काय असतो, लिक्विड, म्हणजे लिक्विड, ठीक आहे. याच्यापासून काय म्हणते, CaOH2 प्लस हीट काय होते, बाहेर निघते. हीट काय होते, बाहेर निघते. मग अशी जर रिॲक्शन असेल आपल्याकडे ज्याच्यामधून हीट बाहेर निघते, तिला काय म्हणशील तू, एक्झोथर्मिक रिॲक्शन. आणि अशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये हीटची एंट्री होते, त्या रिॲक्शनला काय म्हणशील, एंडोथर्मिक रिॲक्शन. काही कठीण आहे का, एकदम सोपं आहे, समजलं भाऊ. तर पहा, आता आपण जाऊ पुढे, ठीक आहे. चल मग,
तर काय भाऊ, आता नवीन टॉपिक आहे आपला फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. तर काय झालं होतं का, असे कोणते फॅक्टर आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत का ज्या आपल्या केमिकल रिएक्शनवर इफेक्ट टाकते. ठीक आहे भाऊ. तर आता आपण पाहू, पहिलं काय आहे आपलं, नेचर ऑफ द रिएक्टंट्स. नेचर ऑफ द रिएक्टंट म्हणजे काय, तुमचा रिएक्टंट कसं आहे, म्हणजे तो रिएक्टिव्ह आहे का नॉन रिएक्टिव्ह आहे. जर समजा तुमच्या घरचा बाल्या चांगला धावते तर रिएक्शन कशी होईल, म्हणजे तो काय करण, लवकर रेस कंप्लीट करण. जर तुमचा बाल्या असा डोलत डालत येऊन राहिला तर तो चांगलं लवकर रिएक्शन करण का, म्हणजे तो लवकर रेस कंप्लीट करण का, नाही करणार. तर जो तुमचा बाल्या आहे, जो तुमचा बाल्या आहे तो जर फास्ट असेल तर फास्ट रेस कंप्लीट करण. जर तुमचा बाल्या स्लो आहे तर स्लो रिएक्शन कंप्लीट करण. तसंच इथं आहे, ॲल्युमिनियम आणि HCl ची रिएक्शन घेतली आणि दुसरी रिएक्शन घेतली झिंक आणि HCl ची, आणि मग पाहिलं का कोणाची रिएक्शन लवकर होते, मग माहीत पडलं का बाबा ॲल्युमिनियमची रिएक्शन लवकर होते. तर त्याच्यातून आपण काय म्हणू शकतो का, हा जो ॲल्युमिनियम आहे तो या झिंकच्या कंपॅरिझन मध्ये जास्त रिएक्टिव्ह आहे. ॲल्युमिनियम आपला जास्त रिएक्टिव्ह आहे कोणाच्या कंपॅरिझन मध्ये, झिंकच्या कंपॅरिझन मध्ये. म्हणून पहिला टॉपिक आला का भावड्या लक्षात, नेचर ऑफ द रिएक्टंट. रिएक्टंट कसा आहे तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, रिएक्टिव्हिटी. काय लक्षात ठेवशील, रिएक्टिव्हिटी लक्षात ठेवशील भावड्या. ठीक आहे. मग दुसरं काय आहे, साईज ऑफ द रिएक्शन, साईज ऑफ द पार्टिकल ऑफ रिएक्टंट. तर आता आपण रिएक्टंट समजते ना भावड्या, रिएक्टंट काय असते, A+B gives C+B. तर हे काय असते, रिएक्टंट असते आपले. हे काय असते आपले, प्रोडक्ट असते. ठीक आहे, रिएक्टंट असते आणि प्रोडक्ट असते. तर आपलं जो रिएक्टंट आहे त्याची जर साईज कमी असेल तर आपली रिएक्शन कशी होईल, फास्ट होईल. साधं उदाहरण आहे ना का भाऊ, जर तू साखर घेशील आणि एक काम कर, 1 चम्मच साखर घे एका वाटीत, 1 चम्मच साखरेचं पावडर घे एका वाटीत, आणि काय कर, 1 ग्लास घे, इकडून 1 ग्लास घे, त्याच्यामध्ये इकडं साखर टाक, इकडं काय कर, पावडर टाक, विरघळ. कोणतं लवकर विरघळण, ज्याचे पार्टिकल छोटे आहेत तो विरघळण. म्हणजे काय, साखरही तेवढीच होती आणि ग्लुकोजही तेवढंच होतं. ग्लुकोज म्हणजे साखरेचं पावडर. ठीक आहे. पण विरघळलं कोण लवकर, साखरेचं पावडर. काऊन विरघळलं, कारण का त्याचे पार्टिकल काय होते, छोटे होते. बरोबर आहे. म्हणजे काय, आपला जर साईज असेल पार्टिकलचा, कसा साईज असेल, मोठा असेल तर त्याला विरघळायला वेळ लागेल, छोटा असेल तर त्याला विरघळायला वेळ लागणार नाही, कमी वेळेत होईल. म्हणजे काय, साईज ऑफ पार्टिकल हे सुद्धा काय करते, आपल्या रेट ऑफ केमिकल रिएक्शनवर अफेक्ट करते. केमिकल रिएक्शनची स्पीड कमी होईल की जास्त होईल हे सुद्धा डिपेंड करणारा एक पॉइंट आहे आपला, साईज ऑफ पार्टिकल ऑफ रिएक्टंट. जेवढा तुझ्या पार्टिकल छोटा राहील तेवढी तुझी रिएक्शन फास्ट होईल, जेवढा तुझा पार्टिकल मोठा राहील तेवढी रिएक्शन व्हायला वेळ लागेल. ठीक आहे भावड्या, म्हणजे 2 पॉइंट आपले जमले. ठीक आहे, नेचर ऑफ रिएक्टंट आणि साईज ऑफ पार्टिकल ऑफ रिएक्टंट्स. आता तिसरा काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट्स म्हणजे आता समज एखादी रिएक्शन आहे, त्याच्यामध्ये आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलं, पण हायड्रोक्लोरिक ऍसिड डायल्यूट घेतलं. डायल्यूट म्हणजे काय, असं ऍसिड का ज्याच्यामध्ये पाणी मिक्स आहे, मिक्स केलेली दारू काय झाली, डायल्यूट झाली. तसंच ऍसिडमध्ये जर आपण काय घेतलं, पाणी घेतलं तर ते कसं झालं, डायल्यूट झालं. तर 2 प्रकारचे ऍसिड असतात, एक डायल्यूट असते आणि एक कॉन्सन्ट्रेटेड असते. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे पूर्णपणे 100% प्युअर, त्याच्यामध्ये पाणी नाही, काहीच नाही, फक्त ऍसिड तर ऍसिडच आहे. ठीक आहे. तर आता काय होते का, जर डायल्यूट ऍसिड एकीकडे घेतलं आणि एकीकडे घेतलं आपण कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड, त्यांची केली रिएक्शन, तर काय होते का, जो डायल्यूट वाला आहे तो रिएक्शन स्लो देते. काऊन, कारण त्याच्यामध्ये पाणी मिक्स आहे. जो कॉन्सन्ट्रेटेड आहे तो रिएक्शन फास्ट करते, कारण का तो प्युअर आहे. ठीक आहे. म्हणजे जो चांगला कॉन्सन्ट्रेटेड आहे तो चांगली रिएक्शन देईल, आणि जो डायल्यूट आहे तो रिएक्शन कशी देईल, स्लो देईल. ठीक आहे. म्हणजे आपला जो रिएक्टंट आहे तो कॉन्सन्ट्रेटेड असेल तर रिएक्शन होईल फास्ट. जर
तो डायल्युटेड असेल तर रिॲक्शन होईल स्लो. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट हा सुद्धा काय करते, आपल्या रेट ऑफ केमिकल रिॲक्शनवर अफेक्ट करते. ओके, चल भावड्या पुढं, टेम्परेचर ऑफ द रिॲक्टंट. तर कधी कधी काय होते, काय एखाद्या रिॲक्शनला आपण करूनच राहिलो घालमेल चालूच आहे आपलं, पण आपली रिॲक्शन होतच नाही. कारण का त्या रिॲक्शनला टेम्परेचरची गरज असते, हीटची गरज असते. समज आपण काय केलं, चहाचं सगळं सामान घेतलं, काय केलं, पाणी टाकलं, दूध टाकलं, साखर टाकली, जे काही टाकायचं ते टाकलं. ठीक आहे, अद्रक लसूण जे काय टाकायचं होतं ते आपण त्याच्यात टाकलं. पण त्याला तू चमच्याने फिरवून राहिला, होईल का चहा? नाही हो. त्याला आपल्याला काय करावं लागते, गॅसवर ठेवा लागते, त्याच्या खाली आग लावा लागते, तेव्हा प्रथम शिजते, म्हणजे त्याच्यामध्ये रिॲक्शन होते. तर जर आपण त्याला टेम्परेचर दिलं नाही, तू कितीही त्याला ढवळ करत राहिला, जमन का? नाही जमणार. तर अशा रिॲक्शन का ज्याच्यामध्ये आपल्या ज्या केमिकल रिॲक्शन असतात की ज्याच्यामध्ये टेम्परेचरची सुद्धा गरज असते. जर आपण प्रॉपर टेम्परेचर दिलं तर आपली रिॲक्शन लवकर होते. जर प्रॉपर टेम्परेचर नाही दिलं तर रिॲक्शन व्हायला काय होते, वेळ लागते. बरोबर आहे भावड्या? तर टेम्परेचर ऑफ द रिॲक्टंट हा सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनची स्पीड कमी राहील का जास्त राहील हे सांगण्यासाठी किंवा हे बघण्यासाठी आपल्याला टेम्परेचर ऑफ रिॲक्टंट इम्पॉर्टंट असते. प्रॉपर टेम्परेचर असेल रिॲक्टंटचं तर आपली रिॲक्शन सुद्धा व्यवस्थितरित्या पार पाडते, नाही तर मग खूप तिच्यात अडथळे येते. आणि पाचवी गोष्ट काय राहिली आपली, कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट काय करते भाऊ? कॅटॅलिस्ट म्हणजे असा काही सबस्टन्स असतो की जो एखादी रिॲक्शन होऊन राहिली, पण ती रिॲक्शन व्हायला खूप वेळ लागते. समजा 10 घंटे लागून राहिले, एक रिॲक्शन आहे चालू आहे, तिचं काम 10 घंटे लागते. पण कॅटॅलिस्ट काय असतो? कॅटॅलिस्ट असा एक सबस्टन्स असतो की जो त्या रिॲक्शनमध्ये आपण टाकला, त्या रिॲक्शनमध्ये आपण तो कॅटॅलिस्ट टाकला तर तो त्या रिॲक्शनची स्पीड वाढवतो, रेट वाढवतो. ठीक आहे, कॅटॅलिस्ट काय करतो, एखाद्या रिॲक्शनची स्पीड वाढवतो. ठीक आहे भाऊ? तर पण त्याच्यात एक गोष्ट की त्याची फक्त स्पीड वाढवतो, त्याच्यामध्ये कोणताच केमिकल चेंज करत नाही. तुला 10 घंट्याच्या रिॲक्शनमध्ये जो प्रोडक्ट भेटणार तोच ह्या 1 घंट्याच्या रिॲक्शनमध्ये भेटणार कॅटॅलिस्टवाल्या. पण जो प्रोडक्ट 10 घंट्यामध्ये भेटत होता आणि जो प्रोडक्ट 1 घंट्यात भेटला तो सेम टू सेम राहील. कॅटॅलिस्ट कोणताच तुमच्या प्रोडक्टमध्ये हेरफेर करत नाही. ठीक आहे, तर असा होता आपला कॅटॅलिस्ट. ठीक आहे भाऊ? तर असे आपण आपले 5 फॅक्टर्स बघितले जे की आपल्या रेट ऑफ केमिकल रिॲक्शनवर अफेक्ट करत असतात. ओके भाऊ? तर पहा, आता आपला नवीन टॉपिक आहे आणि शेवटचा टॉपिक आहे जो की ऑक्सिडेशन रिॲक्शन, रिडक्शन रिॲक्शन आणि रेडॉक्स रिॲक्शन. खूप मोठे तकलीफ होऊन जाते याच्यामध्ये, काही समजत नाही काय करावं ना काय नाही. तर साधं लक्षात ठेव, ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन ॲड होत आहे किंवा हायड्रोजन रिमूव्ह होत आहे, काय होत आहे म्हणलं की काय भाऊ, ऑक्सिजन काय होत आहे, ऑक्सिजन ॲड होत आहे, नाहीतर हायड्रोजन रिमूव्ह होत आहे. म्हणजे ऑक्सिजन ॲड म्हणजे प्लस केला, रिमूव्ह होत आहे म्हणजे मायनस केला. तर अशी रिॲक्शन काय ज्याच्यामधून तुला दिसत असेल का हायड्रोजन निघून राहिलेला आहे किंवा ऑक्सिजन ॲड होत आहे, तर अशा रिॲक्शनला काय म्हणशील भाऊ तू, ऑक्सिडेशन रिॲक्शन. बघ, Mg मध्ये O ॲड झाला ना, Mg मध्ये O ॲड झाला, तर ही रिॲक्शन कोणती झाली, ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली. मग अशी रिॲक्शन काय ज्याच्यामधून ऑक्सिजन निघून जातो ना हायड्रोजन ॲड होतो त्याला काय म्हणशील, रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकमेकाच्या ऑपोजिटच आहे. तर पहा याच्यात काय होऊन राहिलं की G2O होता आपल्याकडे. ठीक आहे, त्याच्यातून काय झालं का ऑक्सिजन बाहेर निघाला. तर ऑक्सिजन बाहेर निघत असेल किंवा हायड्रोजन अंदर येत असेल तर अशा रिॲक्शनला काय म्हणशील भाऊ तू, रिडक्शन रिॲक्शन. म्हणजे काय तर ऑक्सिजन काय होत आहे, रिमूव्ह होत आहे आणि हायड्रोजन काय होत आहे, ॲड होत आहे. अशी जर रिॲक्शन असेल आपली त्याला काय म्हणणार आपण, रिडक्शन रिॲक्शन. मग रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय सर, तर रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन का ज्याच्यामध्ये एकाच वेळी ऑक्सिडेशन होत आहे आणि रिडक्शन होत आहे, मग त्याला म्हणणार आपण रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्सचं पाय
रेडॉक्स. तर हा जो रेड आहे तो आला रिडक्शन वरून आणि ऑक्स आला तो आला ऑक्सिजन वरून. ठीक आहे, म्हणजे अशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये एकाच वेळी दोन्ही गोष्टी होत आहे, रिडक्शनही होत आहे आणि ऑक्सिडेशनही होत आहे. काय होईल इथं बंड्या? तर इथं पहा काय होऊन राहिलं का ऑक्सिजन इथून काय होऊन राहिलेलं आहे, रिमूव्ह होत आहे, पण या हायड्रोजन मध्ये काय होत आहे, ऍड होत आहे. म्हणजे ऑक्सिजन इथून रिमूव्ह होत आहे पण इथं ऍड होत आहे. म्हणजे इथं होऊन राहिलं रिडक्शन आणि इथं होऊन राहिलेलं आहे ऑक्सिडेशन. ठीक आहे, म्हणजे दोन्हीही रिॲक्शन होऊन राहिलेल्या त्याच्यामध्ये, म्हणून अशा रिॲक्शनला काय म्हटलं जाईल, रिडॉक्स रिॲक्शन म्हटलं जाईल. ठीक आहे भाऊ. तर ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऑक्सिजन ऍड होणं किंवा हायड्रोजन निघणं. रिडक्शन म्हणजे काय, ऑक्सिजन निघणं किंवा हायड्रोजन ऍड होणं. आणि रेडॉक्स म्हणजे काय, ऑक्सिजन आणि हायड्रोजन दोन्ही ऍड होऊन जाणं. ठीक आहे, तर एकाच वेळी दोन्ही होणं म्हणजे झालं ते रेडॉक्स रिॲक्शन. ठीक आहे भाऊ, चला बाय.